आईला म्हणलं शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही. स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट. तिला आता गेलं गेलं सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उलट आपल्या घरात यायचं. ती जर म्हणली तुला साखर उष्णी लागत ती डब्या सगट ने बाई डबा सुद्धा तुला घे पण आपल्या घरात तो यायचं नाही. आणि रिकामी माणसं घर बिघडवतात. तुमचं काय मत आहे? हा अजिबात नाही. रिकाम्या माणसाच्या नादीच लागायचं नाही. तुम्हाला एक मोबाईल मध्ये उदाहरण घेऊन जा आणि रोज ऐका. मांजरीचं पिलू नीट आहे का बरं का. मांजरीच्या पिलाला धोका फक्त बोक्याचाच आहे. लहान आले पोरं मांजरीचा नवरा कोण? बोके नाही बोका. बोक्या. मांजरीचा नवरा कोण? बोका. मग मांजरीचं पिलू कोण? पिलू तिचं पिलूच बरोबर आहे. मग मांजरीचं पिलू मग पिल्लाची आई कोण? मांजर. मरेपर्यंत ध्यानात ठेवा. मोबाईल मध्ये घेऊन जा रोज ऐकायला काम येईल. मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून आणि तुम्हाला मला आयुष्यात धोका फक्त 3 माणसांपासून आहे. 1 मित्र 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावळे. सगळ्यात नालायक क्वालिटी आहेत 3. आता कीर्तन संपल्या आपले मित्र तपासायचे प्रत्येकाला. त्या सांगायचं तुझी माझी शेवटची भेट परत आपली गाडी घ्यायची नाही. तुम्हाला तुझ्या गाडीवर आलो पायी पायी आपल्या गाडीवर यायचं. तुम्हाला माणुसकी उडत गेली. माणुसकी वाक्य लिहून घ्या. नालायक